हळदीच्या दिवशी 28 किलो वडे आणि पापड्या केल्यावरती नवरीच्या हातून देवकूण मांडला जातो आणि तिथे हे ठेवले जातात. पूर्वी भिंती रंगवून सारवून त्यावर नवरा नवरीची नावं लिहून त्यापुढे आयऱ्या मांडल्या जात. आता इथे हे चिटकवलं जातं. देवांबरोबर पित्रांनाही पत्रिका साडीची ओटी काढली जाते आणि हळद लावण्यापूर्वी इथे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम होतो. नवरीचा चुडा भरला की घरातली सर्व महिला हातात बांगड्या भरतात. असं मी ऐकलंय की भगवान शंकराने लग्नाच्या दिवशी पार्वतीला हिरव्या काचेच्या बांगड्या भेट म्हणून दिल्या. ते सौभाग्याचं प्रतीक म्हणून मानलं जातं. आता नवरीला हळद चढवली जाते. आता या मागे बसलेल्या सगळ्या वधूमाय आहेत यांना सुद्धा विधिगत हळद लावली जाते. मग नवरीला नाहू घातलं जातं आणि तिची नजर काढली जाते आणि नंतर देवकुणापुढे बसवून तिचे कान शेकवले जातात. आता ही आग्र्यांची हळद आहे. एका व्हिडिओमध्ये थोडीच मावणार आहे. भेटू पार्ट 2 मध्ये.